तर या दोन नामांकित संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत दोन्ही संघामध्ये. या अनेक वेळा हे सामने आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि कधी या अलिमगड संघ विजय तर कधी सुरेश संघ विजय ठरलेला आहे. पहिला चेंडू अगदी विकेट टू विकेट चेंडू फॉलतोमध्ये या पायाने चेंडू अडला जातोय. मात्र एक धाव फलंदाज रुपेश छोटू पूर्ण करतोय. रुपेश पाटील ऑफ द मार्क. सिंगल अकाउंट ओपन होतोय जयदुर्गा सुरू या संघाचं. पहिलं षटक मार्गस्थ आहे अलिमगड एक्सप्रेसचा. हिमांशू पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. सामनागर फलंदाज आकाश पाटील. इथे फोर्स करण्याचा प्रयत्न फटका फसलेला आहे. सेफ लँडिंग होतोय. या इष्टरेक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेले नाही. संधी होती मात्र हा पण टफ चान्स होती. खरं तर झेल होण्यासारखी संभावना देखील नव्हती. दोन्ही फलंदाजांनी या आपलं वैयक्तिक सिंगल अकाउंट ओपन केलेलं आहे. अजित भोईर यांचे दोन्ही सुपुत्र नक्कीच आपण सध्या VIP डायझर पाहतोय. जोडू आहेत आणि तसंही आज स्टीव आणि मार्क या जुल्या बंधूंच्या नावे भागीदारीचा विक्रम देखील नुकताच मी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. कट केलेल्या चेंडूला गली रिझन मध्ये चेंडू निघून जातोय. थर्डमॅन रिझन मध्ये देखील सीमा पार 4 धावांसाठी चौकार. वापर मिनिमम एफर्ट आणि मॅक्झिमम रिझल्ट. चौकाराने संघाची धावसंख्या 6. इथे इम्प्रोज फटका खेळण्याचा प्रयत्न जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. स्विंग अँड मिस. वेग भन्नाट आपण बघतोय. हिमांशू पाटील डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे आणि डावखुऱ्या गोलंदाजासमोर उजव्या शैलीच्या फलंदाजांना नेहमीच नक्कीच आपण पाहतो या सफाईदार खेळताना खूप अडचणी निर्माण होतात. तसे डावखुऱ्यापणा हा नैसर्गिक देणगी असते आणि त्या देणगीचा वापर हे डावखुरे गोलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र आपण पद स्टंप कव्हर केलेले आहेत. चांगल्या चेंडू अगदी बॅकफुटवर ढकललं होतं रुपेश छोटू याला. गोलंदाज हिमांशू पाटील. भन्नाट वेग या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. हिमांशू पाटीलच्या गोलंदाजीचे एक वैशिष्ट्य आहे की केवळ वेगच नव्हे तर अचूक लाईन टप्पा देखील त्याचा नेहमीच राहिलेला आहे आणि ज्याप्रमाणे तो फिल्डिंग सेट करतो त्याप्रमाणे गोलंदाजी देखील करतोय. व्यावसायिक क्रिकेट खेळल्यानंतर गोलंदाज भरपूर काही शिकतात आणि ते या शिकलेला दिसतोय हिमांशू पाटीलला गोलंदाज. इथे मात्र मिस्टाईन फटका आहे. पुन्हा एकदा सेफ लँडिंग. नशिबाची साथ मिळते. या जणू काही आपण पाहतोय आकाश पाटील हा नशिबाचा रुमाल घेऊन मैदानामध्ये उतरलेला आहे. 2 वेळा त्याला नशिबाची साथ लाभलेली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जयदुर्ग सुरी ही संघाची धावसंख्या झालेली आहे ते स्कोरवर बिनबाद 8 आणि पहिल्या षटकासाठी या 3 मिनिटं खर्च केलेले आहेत. जय काप्रो वेले संघाने लकी ड्रॉसाठी रिपोर्ट करायचं आहे. आमच्या VIP डायझर लकी ड्रॉ देखील थोड्याच वेळात काढला जाईल. जय काप्रो सॉरी जरेमरी अलिमगड संघाने लकी ड्रॉसाठी रिपोर्ट करायचं आहे आणि जय काप्रो वेले संघाने नक्कीच खेळण्यासाठी सज्ज राहायचं आहे. गोलंदाजी तो पहिला बदल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आर्यन पाटील सज्ज होतोय. या सामन्यामध्ये पूर्णपणे रणनीती चेंज आपण बघतोय. शेवटची षटक घातलेला गोलंदाज आता मध्ये दुसरं षटक घालण्यासाठी आलेला आहे. इथे मात्र हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळत आहे. शतरक्षक इथे सज्ज आहे. चांगले शतरक्षण पाहायला मिळत आहे. हिमांशू पाटील यांनी देखील या अगोदर सामन्यामध्ये तिसरं षटक घातलेलं होतं आणि तो गोलंदाज पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळाला होता. नक्कीच रणनीत्या जसे नक्कीच बॅटर येतात तसेच बॉलर देखील आपल्याला पाहायला मिळतात. कारण क्रिकेट केवळ मैदानामध्ये खेळलं जात नाही. कारण क्रिकेट
डोक्यामध्ये देखील खेळला जातोय. इथे या मिडविकेट रिझनमध्ये कार्पेट सारे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेवरचं समाधान मानावं लागतंय. फ्रेश होऊन येत आहेत डीजे अभि, ज्यांच्या माध्यमातून नक्कीच टायटल सॉन्ग देखील आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला चांगली माय सिस्टीम देखील त्याने उपलब्ध करून दिलेली आहे. डीजे अभिचं एक वैशिष्ट्य राहतं की अनेक आपण पाहतो डीजे ऑपरेटर डीजे सोडून कुठेतरी भटकत राहतात. म्हणजे डीजे अभि तसं काही करत नाहीत. अगदी डीजेला ते चिपकून राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न, फटका फसलेला मात्र झेल इथे कॅरी करू शकला नाही, झेलपर्यंत पोहोचू शकला नाही क्षेत्ररक्षक. आणि तोपर्यंत धावांची लयलूट करताना आपण बघतो जयदुर्ग सुरई संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज 3 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. या 3 धावीने जयदुर्ग सुरई संघाची धावसंख्या 13 वर पोहोचते. प्रदीप पाटील फॅमिली जरेमरी अलिमगर संघ नाही का आपण लकी ड्रॉसाठी संपर्क साधायचा आहे. लॉर्ड फुलडा चेंडूला समोर खेळले 20 मध्ये काँग्रेस रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. गॅप स्वतः नाही फलंदाज आपण बघतोय रुपेश पाटील छोटू याला सिंगल रन्स. सिंगल संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते 14 वर पोहोचते. आता पण 7 सिंगल म्हणजे सिंगलचा भडीमार आपण पाहतोय. क्रिकेटच्या लाईफ लाईनचा वापर इथे जयदुर्ग सुरई संघाच्या फलंदाजाने केलेला आहे. इथे फुलटा चेंडू या आणि चेंडू निघून जाईल काँग्रेस रिझन मधून सीमा पार हा चौकार. पहिला फलंदाज धावची चुकीने बाद झालेला या रुपेश पाटील थोडीशी लेझी रनिंग देखील त्याची पाहायला मिळाली होती. दोन षटकांसाठी 8 मिनिटं खर्च केलेले आहेत. आपण सामना पाहतोय या जरेमरी स्पोर्ट्स अलिमगर विपक्ष जयदुर्ग सुरई या दोन संघांमध्ये. लकी ड्रॉ देखील आपण काढणार आहोत. प्रदीप पाटील फॅमिली जरेमरी अलिमगर संघाने लकी ड्रॉ साठी संपर्क साधायचा आहे.
आज सकाळपासून जर बघितलं तर सकाळपासून थोडंसं वातावरणामध्ये बदल पाहायला मिळाला होता. सूर्य आणि ढगांमध्ये लपंडाव सुरू होते आणि आता मात्र आपण बघूया सूर्याने अखेर दर्शन दिलेलं आहे. सकाळी जर बघितलं तर सूर्य ढगांच्या आड लपलेला होता, बराच वेळ लपलेला होता आणि क्लायमेट भरपूर चेंज झाला होता. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे. दोन षटक समाप्ती धावसंख्या 19 आपण बघतोय. 9.5 सरासरी प्रति षटकामागे धाव झळकलेत. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अलिमगड संघाकडून गोलंदाजी मार्कवर मोनिश पाटील. तर न्यू बॅटर पाहायला मिळतोय केतन पाटील, ज्याने जीसीए स्पर्धेमधील पहिले अर्धशतक झळकण्याचा विक्रम कालवार या मैदानावर वडगर स्पर्धेमध्ये केलेला आहे. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक, त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा षटकार केतनच्या बॅटमधून. सलग दोन चेंडूमध्ये दोन षटकार पाहायला मिळतात आणि संघाची धावसंख्या वेगाने वाढून होते. ती स्कोरबोर्डवर 31 धावा, 31. लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. मोनिश पाटील थोडंसं मागला ठणताना पाहायला मिळतो, कारण दोन चेंडूमध्ये तब्बल 12 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. मोनिश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सामना केला फलंदाज केतन पाटील षटकांच्या हॅट्रिकवर आहे. सलग दोन चेंडूमध्ये दोन षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहेत. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र प्ले अँड मिस. गोटलेन स्पॉटवर चेंडू पिच झाला होता आणि इथे वापसी करताना गोलंदाज मोनिश पाटील पाहायला मिळतोय. अजय काब्रो वेले संघाने देखील संपर्क साधायचा आहे. इथे पूल केलेल्या चेंडूला कावकर रिझन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. पस्तीस धावा, 35 आपण पाहतो. या तिसरं षटक मार्गस्थ असताना जयदुर्ग सुरई संघ प्रथम फलंदाजी करताना इथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज. पंचांचा इशारा वाईटचा. आव्हान त्या धावप्रेमध्ये जोडले जाईल. संघाची धावसंख्या 36 धावा, 36. जयगावराव वेले संघाने देखील तयारीत राहायचं आहे. इथे मात्र फटका फसलेला आहे. फांडले ग्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. हे आपण पाहू शकता.
झेल मात्र कॅरी करू शकला नाही. झेल ड्रॉप केला जातोय. जीवदान मिळतं फलंदाज केतन पाटील यांना. हे जीवदान मागणं ठरू शकेल, कारण केतन पाटील असा एक फलंदाज आहे जो एकदा सुरू झाला तर थांबायचं नाव घेत नाही. जयदुर्ग सूर्यसंघाचा 12 मॅन देखील खूप खुश आहे. झेल सोडलेला आहे या केतन पाटील याचा. धावसंख्या 37 धावा. मोनिश पाटील सामना करेल फलंदाज यावेळी आकाश पाटील. स्विंगर मिस. नितीन मात्र वेले यांच्याकडून जय कपडे वेले संघासाठी अधिक सोपे झालेले आहेत. जय कपडे वेले संघ देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्यासाठी ॲडव्हान्समध्ये नितीन म्हात्रे साहेबांकडून वेले इथून अधिक सोपे चाललेले आहेत. तीन षटकांची समाप्त झाले. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 37 धावा. आता आपण 16 मिनिटं नक्कीच 3 षटकांसाठी खर्च केले, तर मात्र 2 मिनिटे मायनस करून 14 मिनिटांमध्ये 3 षटके पूर्ण केलेले आहेत. कारण ड्रिंक्स इंटरव्हलची नक्कीच जो मध्ये वेल केला होता त्याची नक्कीच आपण 2 मिनिटे मायनस केलेले आहेत. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज दीप पाटील. इथे मात्र सुरेख फटका, नो लुक शॉट. पुन्हा एकदा हा फटका पाहायला मिळतोय या केतनच्या बॅटमधून. केतन दे दनादन षटकार. टायगर्स या संघाकडून आयएसपीएल स्पर्धेमध्ये देखील तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. सर्वप्रथम हा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता आणि इथे मात्र आजच्या दिवसामध्ये तब्बल दुसऱ्यांदा हा फटका केतन पाटील याने केलेला न्यू लॉक शॉट. इथे मात्र कार्पेचे सारे हा चेंडू ट्रॅव्हल होतो मेडिकल क्षेत्रामध्ये. शतरक्षक तिथे आहे, चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळतंय. दुसरी धावण्याचा मानस होता, धाडस येस नो आपण पाहतोय आणि अखेर आपली विकेट फेकताना आपण पाहतोय या फलंदाज. पाहूया पंचांचा काय निर्णय येतोय. आकाश पाटील आणि केतन पाटील ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. भिवंडी रूल नसताना नक्कीच फलंदाज बाद नाही. देव पाटील राईट मोर द स्टंप. इथे मात्र खोदून काढलेलं आहे आणि चेंडू निघून झाली स्टेट लॉंग ऑफ रिझल्ट मधून सीमा पार झन्नाट चौकार. दुर्ग सुरू या संघाचा.
या ज्या संघाची लॉटरी लागलेली आहे आणि तो संघ शेवटचा सामना नक्कीच तो संघ शेवटचा आणि या सामन्यात विजय संघ जग आब्रव वेले संघाची लढत देताना आपल्याला पाहायला मिळेल. तर जग आब्रव वेले संघाने देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. पुढील क्रिकेटर धोंडूराम पाटील यांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर लगेच सामना सुरू करायचा. आमचे पंच आपण देखील मैदानाकडे रवाना व्हायचं. आपल्याकडे वेळ कमी आहे कारण यानंतर अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्याला प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये जयदुर्ग सुरई संघाने स्कोरबोर्डवर आकाश पाटील केतन पाटील यांच्या फलंदाजी जोरावर धावा जोडलेल्या त्या एकूण 49 आणि 50 धावांचं आव्हान जरीमरी अलिमगड संघासमोर त्यांनी उभं केलेलं आहे. निश्चय मात्र फॅम टीम जरीमरी अलिमगड संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय. आणि प्रदीप पाटील स्पॉन्सर जरीमरी अलिमगड संघाने या अगोदरचं लकी ड्रॉच्या आधारे आजच्या दिवसापर्यंत अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे. तर आव्हान आहे ते अर्धशत अर्थात 50 धावांचं आणि 50 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जरीमरी अलिमगड संघाकडून सर्विस जोडी देखील मैदानामध्ये दाखल होतोय. आमचे दोन्ही पंच ऑफिशियल पंच मैदानामध्ये सज्ज झाले आहेत. आपण बघतोय दिनेश भांबरे सर आणि निखिलेश बजागे सर सलमी जोडी मैदानामध्ये जरीमरी अलिमगड संघाकडून पाहायला मिळते. हिमांशु पाटील आणि रोहित पाटील आव्हान येते 50 धावांचं. दोन्ही संघ आपण पाहतो माध्यवर संघ आहेत आणि दोन्ही संघामध्ये कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळेल. सलमी जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण रोहित पाटील स्ट्रायकर बॅटर तर नॉन स्ट्राईक बॅटर हिमांशु पाटील पाहायला मिळतोय. हिमांशु पाटील याने मागील सामन्यामध्ये बॅट आणि बॉलच्या रूपाने चांगली कामगिरी केली होती. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी, फलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी करताना मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरला होता. 50 धावांचं आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलमीचे फलंदाज मैदानामध्ये सज्ज झालेले आहेत. तर पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज केतन पाटील. पाहू त्याचं पहिलं षटक 4-5 अशी क्षेत्रक्षय व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू, पहिला चेंडू इथे मध्ये इनफिल्डच्या वरून सरळ कावकर रिझनच्या हातामध्ये सॉफ्ट डिसमिसल. पहिला हात बसतोय रोहित पाटीलच्या रूपाने जरीमरी अलिमगड संघाला.
आणि गॅप स्वतःला नाही खरं तर पोर शॉर्ट सिलेक्शन मी तर म्हणेन, कारण 2 शतकशी जेव्हा आउटफील्डमध्ये असतात आणि त्यापैकी एका शतकशीला तुम्ही तेव्हा शोधता, तेव्हा मात्र खराब फटका म्हणता येईल. रोहित पाटीलच्या बाबतीत देखील तेच चित्र पाहायला मिळालं आहे आणि शून्यावर बाद झालेलं आहे. भोपळा फोडण्याची देखील त्याला संधी मिळाली नाही. न्यू बॅटर आता मात्र दीप पाटील 1 पोझिशनला खेळण्यासाठी आलेले आहे. केतन पाटील याने पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त केले, अर्ली ब्रेक थ्रू मिळवून दिलेलं आहे अगदी या पहिल्याच चेंडूवर. केतन पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, सामन्याकडील फलंदाज दीप पाटील. इथे मात्र हो केलेल्या चेंडूला शतरक्षित तिथे आहे, मात्र झेलला ड्रॉप केलं जातोय. छोटे करून मोठा प्रयत्न पाहायला मिळाला होता, थोडासा निराश आपण पाहतोय. छोटू स्वतःवरच नाराज पाहायला मिळतोय आणि स्वतःवरच राग व्यक्त करताना देखील पाहायला मिळतोय. दरम्यान अकाउंट ओपन होतं या जरमरी अलिमगड संघाचं या सिंगलने. दोन्ही नामांकित संघ आहेत, दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही संघामध्ये या अनेक वेळा सामने पाहायला मिळतात. कधी अलिमगड संघ बाजी मारतोय तर कधी सुरई संघ बाजी मारतोय. इथे मात्र कुठला संघ बाजी मारेल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेलच. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक प्रगती पथावर केतन पाटील फ्रंटल गोलंदाज पाहायला मिळतोय जयदुर्ग सूर्या संघाकडून. सामनाकडे फलंदाज यावेळी हिमांशू पाटील. इथे मात्र सुरेख चेंडू अगदी या बॅकफुलला ढकललं होतं फलंदाजाला. काय वेग पाहायला मिळतो, भन्नाट वेग आपण पाहतोय या गोलंदाज केतन पाटीलच्या माध्यमातून. मानकुले गावचे माजी सरपंच रूपचंदजी माली सरपंच इथे आगमन झाल्याने त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र मिस टाइम फटका आहे कव्हर मध्ये झेल व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच आणि हिमांशू पाटील याची गेली संपुष्टात. खूप मोठा हादरा म्हणता येईल, बिग ब्लो मोठा मसा गल लागतोय हिमांशू पाटील हा बाजून पॅलूनकडे परतताना. मैदानामध्ये पाठवायचं आहे आणि पळत पाटील सर उद्याचा दिवस जर बघितला तर भौगोलिक दृष्ट्या उद्याचा 22 डिसेंबर हा भौगोलिक दृष्ट्या वर्षातील सर्वात लहान दिवस. कारण भौगोलिक दृष्ट्या जर पाहायचं झालं तर वर्षामध्ये 21 जून वर्षामधील सर्वात मोठा दिवस असतोय आणि 22 डिसेंबर जो उद्याचा दिवस असणार आहे तो भौगोलिक दृष्ट्या वर्षामधील सर्वात लहान दिवस असणार आहे. आणि कदाचित हे या आमच्या आयोजन कमिटीने अगोदरच हेरलं होतं उद्या लहान दिवसांनी या कदाचित तेच हेरून म्हणजे दूरदृष्टी पाहायला मिळते. त्यांनी या अर्ध्या मॅचेस रात्री ठेवलेल्या आहेत. म्हणजे ही घटना तालुक्यामध्ये प्रथमच पाहायला मिळते. याचं कौतुक करावं लागेल. चौथ्या स्पोर्ट्स मानकुली संघाला कौतुकाला द्यावी लागेल. दूरदृष्टी अगदी ज्याप्रमाणे महाभारतामध्ये संजयची दूरदृष्टी पाहायला मिळाली होती त्याप्रमाणे दूरदृष्टी आपण चौथ्या स्पोर्ट्स मानकुलीच्या आयोजकांची. आणि आता मात्र मानकुलीमध्ये देखील शास्त्रज्ञांची कमी नाही. खगोल शास्त्रज्ञ नक्कीच त्यांनी ही गोष्ट हेडली होती आणि त्यातल्या त्यात हर्षल मले यांना हे क्रेडिट द्यावे लागेल. हे खूप मोठे खगोल शास्त्रज्ञ आहेत. अतिशय नाजूक स्थिती सध्या आलिमगड संघाची पाहायला मिळते कारण 2 फलंदाज बाद झाले त्यांनी फक्त आणि फक्त एकच धाव स्कोरबोर्डवर पाहायला मिळते. लक्ष येते अर्धशतकी 50 धावांचा. न्यू बॅटर वेदर्श पाटील प्रल्हाद पाटील यांचे सुपुत्र. इथे मात्र आपण पाहतो इम्प्रोज फटका खेळण्याचा प्रयत्न शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र वेग भन्नाट होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात.
पहिल्या सफल षटकाची समाप्ती पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जरीमरी अलिमगड संघाची स्कोर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2-2. नाजूक स्थिती पहिल्या षटकामध्ये अलिमगड संघाची आणि या स्थितीतून सावरावं लागेल या जोडीला. एका बाजूला आपण पाहतोय दीप पाटील तर दुसऱ्या बाजूला वेदर्स पाटील. वेदर्स पाटील याच्याबद्दल मी मागाशी पण उल्लेख केला होता आणि आता पण उल्लेख करतोय. केंद्रीय राज्यमंत्री चषकामधील त्याची इनिंग कोणीच विसरू शकणार नाही. रात्री 4 वाजता नक्कीच दिवा कोळीवाडा या संघाविरुद्ध ज्या इनिंग नक्कीच त्यांनी पेश केले आणि त्या इनिंगची अवस्था इथे देखील असणार आहे. कारण इथे देखील संघ अडचणीत सापडलेला आहे. तिथे देखील संघ अडचणीत सापडला होता आणि दिवा कोळीवाडासारख्या मोठ्या संघाविरुद्ध अलिमगड संघाला त्यांनी विजय संपादन करून दिला होता. आणि प्रल्हाद पाटील सरांच्या नक्कीच म्हणण्यानुसार कारण क्रिकेटमध्ये सातत्य खूप महत्त्वाचं आहे. कारण एका खेळीच्या जोरावर तुम्ही नक्कीच फेमस होऊ शकणार नाही. आपण पाहतो प्रल्हाद पाटील सरांच्या अनेक खेळे आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या खेळ्याच नक्कीच प्रेक्षकांना चॅलेंज ग्राउंड पर्यंत खेचून आणायच्या. इथे त्यांचे सुपुत्र आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतात. इथे मात्र फटका बसलाय कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही कारण क्षेत्ररक्षक दूर आहेत. सेफ लँडिंग होते आणि तोपर्यंत वेळ होते फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावा फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावीने अलिमगड संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 4 धावा. आव्हान आहे ते 50 धावांचं. हिमांशू पाटील बाद झाल्यानंतर थोडासा दडपणाखाली आपण बघतोय जरीमरी अलिमगड संघ मात्र दडपणातून या जोडीला सावरावं लागेल. आपल्या संघाला आवरावं लागेल. एका चांगली भागीदारी या जोडीला करावी लागेल. गोलंदाज आकाश पाटील सामना करेल फलंदाज वेदेश पाटील. इथे मात्र फुल किल्ल्या चेंडूला फुलचा फटका मात्र तेवढंच चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावाचं संरक्षण करताना क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. आणि पंचाचा इशारा येतोय हा चौकार आहे. 4 धावा वेदरच्या बॅट मधून अखेर चौकार पाहायला मिळतोय आणि 4 धावने संघाची धावसंख्या 8 वर पोहोचते. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू गली रिजन मध्ये जातोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. पंचांचं लेग बायचा इशारा होतोय. आव्हान त्याच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या सिंगलने वाढून होते स्कोर बोर्डवर 9 धावा. आव्हान आहे ते 50 धावांचं. बरोबर 4 वाजता पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे. टाइम नक्कीच धनाजी पाटील एक्सपर्ट स्कोर याने नोट केलेला आहे. इथे मात्र शफलून खेळण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातोय या इस्ट्रक्षच्या हातामध्ये. शफलून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाज करत आहेत. या अगोदर हे चित्र नक्कीच वेदर्श पाटीलच्या बाबतीत देखील पाहायला मिळालं होतं. जास्तीत जास्त ऑन साईडला खेळण्याचा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा किंवा लॉंग लेग रिझनकडे खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करत आहेत. इथे मात्र अपरकटचा फटका अगदी कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून मात्र क्षेत्ररक्षक चेंडू फील करेल फेकी करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतील. या 2 धावींनी अलिमगड संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा. धावसंख्या 11 आपण पाहतोय. या 50 धावांचं लक्ष आहे. इथे मात्र भेट होतो इष्टक्षक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ही धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावात अतिघाई संकटाने ही धाव घेण्याची गरज होती का हा प्रश्न कदाचित दगडूमध्ये आता विचारला जाईल.
2 षटकांनी समाप्त झाले. 2 षटकांनी समाप्त धावसंख्या 11 धावा आणि 2 षटकांसाठी या आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात की बरोबर 10 मिनिटे खर्च केले आहेत, कारण 4 वाजता पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला होता आणि बरोबर 4 वाजून 10 मिनिटांनी दुसरं षटक समाप्त झालेले. आता मात्र इक्वेशन थोडंसं अवघड बनते, कारण आपण पाहतोय या 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये इथून 39 धावांची आवश्यकता आहे. हे षटक मोठ्या धावांचा घ्यावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला जर या आव्हानापर्यंत पोहोचायचं असेल तर. हे षटक खरं तर फलंदाजी करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये जर धावा आल्या तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये कमी धावा पाहायला मिळतील फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टीने. इथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज पंचांचा इशारा वाईट आव्हान धावाच्या रूपाने. 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. अवघड आहे पण अशक्य नाही, कारण क्रिकेटमध्ये अशक्य या शब्दामध्ये शक्य हा शब्द दडलेला आहे. आयुष पाटील राईट मोर द स्टंप. इथे या वाईड यॉर्कर चेंडू जवळजवळ खेळून काढलेला आहे. एक्स्ट्रा गो रिझर्व मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसरी धावण्याचा प्रयत्न हे आपण पाहतोय या कॉलिंग पाहायला मिळत नाही आणि आणखीन एक विकेट रनआउट रूपाने बाद जरीमरी आलिमगर या संघाची. तू चल माया आया अशी स्थिती आपण पाहतोय जरीमरी आलिमगर संघाच्या फलंदाजांची. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला गेलेला आहे. आपण पाहतोय 5 फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज कौशल पाटील. कौशल्याला कौशल्यपणाला लावावं लागेल, कारण समीकरणात अवघड बनत आहे. 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये तब्बल 37 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी जरीमरी आलिमगर संघाला. इथे यॉर्कर लेनचा चेंडू सरळ निघून जातो या इष्टरक्षक हातामध्ये. कंट्रोल गोलंदाजांनी या तिखट गोलंदाजी आपण बघतोय आयुष पाटील याच्या माध्यमातून. या अगोदरच्या केतन पाटील आणि आकाश पाटील यांनी देखील टिचून गोलंदाजी केली होती. जालेम मारा त्यांचा देखील पाहायला मिळत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना आयुष पाटील हा गोलंदाज देखील पाहायला मिळतोय. पूर्णपणे पिछाडीवर सध्या जरीमरी आलिमगर संघ. क्लीन बॉल दांडी गोल लाकूड तोडी गोलंदाजी आपण बघतोय सध्या जयदुर्ग सुरवीर संघाच्या गोलंदाजाकडून. लकडी तोड
अजून डगॉलच्या असला परतलेत आणि खूपच बिकट स्थिती नाजूक परिस्थिती आपण पाहतोय सध्या जरेमरी अलिमगर या संघाची. सध्या आपण पाहतोय ड्रायव्हिंग सीटवर जयदुर्ग सूर्य संघ, कारण या संघाचं पारडं खूपच आता जड झालेलं आहे, कारण इथून 37 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मात्र इथून आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील सांगतात की केवळ 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. लक्ष खूपच अवघड होतोय, लक्ष खूपच दूर जात आहे. कृपया घाई करा. सूर्य संघाला देखील विनंती असेल की आपण वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे. आयुष पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र आणखीन एक चांगला चेंडू, एक हलकासा अपील देखील तिथे केला गेला होता, मात्र पंच संमत नाहीत. जयकबराव वेले संघ नाही आपण रिपोर्ट करायचा आहे. टॉससाठी या आमच्या टॉस बॉक्समध्ये या बसायचं आहे. आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्स आपण मध्ये जयकबराव वेले विपक्षी या संबंधी विजय संघ नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक मार्गस्थ आयुष पाटील तिसरं षटक चालतोय. आणखीन एक चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूने या चांगल्या षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्तीनंतर जरीमरी अलिमगड संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 6 बाद 13 धावा. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये तब्बल आपण पाहतोय 37 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे मिशन इज इम्पॉसिबल. या अगोदर हे चित्र नक्कीच या अगोदर सामन्यांमध्ये देखील पाहायला मिळालं होतं. 6 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता होती. एक तर सारंगाव संघासमोर हे लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. 6 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता ही सारंगाव संघाला होती आणि एक तर सारंगाव संघाचं आव्हान त्यावेळी मात्र संपुष्टात आलं देखील होतं, कारण मिशन इज इम्पॉसिबल होतं. इथे देखील मिशन इम्पॉसिबल पाहायला मिळतंय. इथून फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न संघाकडून केला जाईल, कारण जरमरी अलिमगड संघ पूर्णपणे बॅकफुटला ढकलला गेलेला आहे आणि सध्या फ्रंटफुटला पाहायला मिळतोय जयदुर्ग सूर्य हा संघ. विशाल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. विजयाकडे मार्गक्रमण करताना आपण पाहतोय सध्या जयदुर्ग सूर्य हा संघ. दिशेमध्ये भरकटतोय. पंचांचा इशारा वाईट लाईनचा विचार निकलेश बजागे सर करतात आणि निकलेश बजागे सरांचं वैशिष्ट्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलेलं आहे की नक्कीच त्यांची घारीसारखी नजर आहे आणि मोरासारखे तिकट का नाहीत. स्विंग अँड मिस. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेलं आपण पाहतोय. सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाही. या सामन्यातील हवा निघून गेलेली आहे. नक्कीच आपण पाहतोय चहाची व्यवस्था देखील केली जाते आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. थोडीशी चाय सुस्ती बघाय. चहाला वेल नसते. पडत पाटील सर मात्र वेलेला चहा हवाच आणि अगदी वेलेवर चहा आलेला आहे. रुपचंदजी माली साहेब देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. मानकुले गावचे माजी सरपंच आणि त्यांच्या समवेत रमेश भोईर साहेबांना देखील आपण ही स्पर्धा एन्जॉय करताना पाहू शकता. एकतर्फी सामना नक्कीच आपण पाहतोय. वन साइड प्रेम आणि वन साइड गेम तसे कोणाला आवडत नाही आणि इथे आपण पाहतोय बॅटिंग साइड पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतलेली आहे. विशाल पाटील मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता आणि इथे देखील चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे पकड मजबूत या सामन्यावर जयदुर्ग सूर्य संघाने सिकंजा कसलेला आहे.
इथे मात्र मोठा फटका आलेला आहे. चेंडू सीमारेषे बाहेर जाणार नाही कारण झेलबाद चिरपाने आणखीन एक फलंदाज बाद होतोय आणि हा सामना देखील जयदुर्गा सुरई संघाने जिंकला. अभिनंदन जयदुर्गा सुरई, अभिनंदन रुपेश पाटील, आकाश पाटील, केतन पाटील, सुजित पाटील ह्याने हाडलक हिमांशू पाटील, हाडलक जरीमरी आलिमगर. तर टॉचकडे आपण बोलणार आहोत. टॉच केला जाईल जय खबरव वेले आणि जयदुर्गा सुरई या दोन संघामध्ये. मानकुले गावचे माजी सरपंच रूपचंदजी माली साहेब आणि त्यांच्या समेत रमेशजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपण आपले सूप असते आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत.